पंढरपूर तहसीलच्या कारभारास खासगी एजंटांची लागण. खासगी एजंटांशिवाय काम होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. पंढरपूर तहसील कार्यालयात कोणतेही काम घेऊन जा, खासगी एजंटांच्या हातात हात दिल्याशिवाय एकही काम होत नाही. या पूर्ण कार्यालयासच खासगी एजंटांची लागण झाली आहे. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला. अधिकाऱ्यांवर मात्र हा अमुक अमक्या पुढाऱ्याचा तो तमुक तमक्या पुढाऱ्याचा असं शिक्केच पडल्यामुळे बिनबुभाट एजंटांच्या जीवावर कारभार सुरू आहे. पंढरपूर हा सधन तालुका आहे. उजनी धरणामुळे हा तालुका पूर्णतः बागायती आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची अनेक महसुली कामं येथील तहसील कार्यालयातून होत असतात. शेतजमिनी संबंधी कामासंदर्भात शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. याखेरीज पंढरपूर तालुक्यात निराधार, विधवा, अपंग असे विविध घटक मोठ्या प्रमाणावर आहेत. यांनाही शासनाकडून मिळणाऱ्या सवलती मिळवण्यासाठी तहसील कार्यालयातच जावं लागतं. पुरवठा विभागातील शिधापत्रिका हा तर प्रत्येक नागरिकाच्या गरजेचा विषय आहे. नवीन रेशन कार्ड काढणं, शिधापत्रिकेत नाव वाढवणं अशी अनेक कामं नागरिकांना तहसील कार्यालयातच येऊन करावी लागतात. नागरिकांना भेडसावणारी ही कामं जरी महाई सेवा केंद्रातून करायची झाल्यास मग चिरीमिरीसाठी 8, 15 महिने, 2 महिने, 4 महिने अशी वाट पाहावी लागते. पुरवठा विभाग असेल किंवा कुठलंही काम असेल तर एजंटांमार्फत गेल्यास दुसऱ्या दिवशी काम निपटतं. याचा सराव येथील नागरिकांना झालाय. परंतु या पोटी नागरिकांना जास्तीचा आर्थिक भार सोसावा लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागलाय. तहसील कार्यालयात प्रत्येक विभागात खाजगी तत्वावर काम करणारे महाभागी कार्यरत आहेत. यांच्याकडून पुन्हा एजंट नेमले जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यांच्यावर कारवाई करायची झाल्यास अधिकारी मात्र सुखरूप बाजूला राहतात. यामुळं या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत नाही. परंतु याच गोष्टीचा अधिकाऱ्यांनी फायदा उचललेला असून येथील भ्रष्टाचार थांबणार तरी कसा, अशी चर्चा नागरिकांच्यातून होते. सुशिक्षित बेकार तरुण पंढरपूर तहसील कार्यालयात एजंट म्हणून कार्यरत असताना स्वतःला सत्ताधारी पक्षाचे पुढारी म्हणून घेणारे आणि या पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असणारे बिनडोक्याचे पुढारीही मोठमोठ्या प्रकरणात एजंटगिरी करू लागल्यानं पंढरपूर तहसील कार्यालयाची प्रतिमा नागरिकांच्या नजरेत अगदीच मलिन झाली आहे.